नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मी। महा TET 2024ला फक्त आजपासून 40 दिवस बाकी आहे बघा। आणि खूप सारे विद्यार्थी टेन्शनमध्ये आलेले आहे आणि ते सांगत आहे की सर आता कोणत्या विषयाला वेळ किती द्यावा आणि कसं नियोजन असावं, असे सातत्यानं प्रश्न त्यांचे आहेत। तर त्या प्रश्नावरच आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही चॅनलवर नवे असाल तर प्रथम व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबून ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा। सोबतच एक अत्यंत गुड न्यूज आहे तुमच्यासाठी बघा। महा TET 2024साठी महा टेस्ट सिरीज आपण सुरू केलेली आहे। उरलेले 40ही दिवस तुम्हाला टेस्ट द्यायला मिळेल। एकूण 40 टेस्ट पेपर मिळेल तुम्हाला आणि त्या 40ही टेस्ट पेपरची आन्सर की आणि सोल्युशन मिळेल सर्वच्या सर्व। आणि ते फक्त किती रुपयात मिळेल तर ते फक्त 299 रुपयामध्ये मिळेल। त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, 9657779495 ह्या नंबरवर TET TIT असं व्हॉट्सॲप करा। तुम्हाला डेमो पेपरसुद्धा मिळेल, हे लक्षात घ्या। आणि सोबतच आपल्याकडे TET 2024साठी टेस्ट सिरीज सहित या 40 टेस्ट पेपर सहित रेग्युलर लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच फक्त 899 रुपयामध्ये अवेलेबल आहे। त्या बॅचमध्ये तुम्हाला सर्व PYQ टेस्ट पेपर, PDFs, ई-बुक्स, नोट्स हे सगळं मिळेल आणि पास होण्याची हमीसुद्धा मिळेल, हे लक्षात घ्या बघा। त्याच्यानंतर TAIT शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2024 याच्यामध्ये TETची बॅच आणि टेस्ट सिरीज इन्क्लूड आहे 1099 रुपयामध्ये। आणि आपली कोणतीही बॅच असेल त्या बॅचमध्ये सर्व लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्ड बॅच मिळेल। सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, PDFs, ई-बुक्स आणि मोफत टेस्ट सिरीज सोबत मिळेल। मागील सर्व वर्षांचे झालेले सर्व सराव पेपर मिळेल आणि व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल। तब्बल 365 दिवसांचा कालावधी मिळेल। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, लिंकवर टच करा, ॲप डाउनलोड करा आणि बॅच व टेस्ट सिरीज परचेस करा। चला आता आपण बघूया काय सर की कोणत्या विषयाला सर आम्ही वेळ किती द्यावा, हा एक महत्त्वाचा आपल्या समोरचा मुद्दा आहे। सर कोणत्या विषयाला आम्ही किती वेळ द्यावा बघा। महा TET पेपर 1 लक्षात घ्या, परीक्षेचा नमुना 2024ची आपण पहिल्यांदा गोष्ट करूया। तर इथं तुम्हाला दिसत असेल की इथे विषय आहे। सर एकूण किती विषय आहे तर 5 विषय आहे तुम्हाला, एकूण विषय 5 आहे। आणि आता बघा इथे प्रत्यक्ष नियोजन कसं ठेवायचं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। तर CDP 30 मार्काचा आहे। तुम्ही दोन्ही पेपर भरले असेल तरी काही समस्या नाही, कारण फर्स्ट पेपरला सेकंड पेपरला तुम्हाला 30 मार्काचं CDP आहेच, ठीक आहे। भाषा 1 आहे, भाषा 2 आहे, इकडे CDP आहे, नंतर मॅथमॅटिक्स आहे, पर्यावरण अभ्यास। फर्स्ट पेपरमध्ये सर्वांना सारखंच राहील, त्याच्यात नो चेंज आहे। सेकंड पेपरमध्ये चेंज राहू शकतो। मग आता अभ्यास कसा करायचा तर आता तुम्हाला सांगतो, हे 5 विषय आहे तुमच्याकडे, बरोबर आहे। तर हेच धोरण आता बघा, हे झाले कोणत्या पेपरचे विषय तर सर फर्स्ट पेपरचे विषय। आम्ही जर समजा सेकंड पेपरकडे गेलो तर सेकंड पेपरमध्ये परत फॉर्म्युला आहे की महा TET पेपर 2 परीक्षेचा नमुना 2024 याच्यामध्ये बघा। तर याच्यामध्ये कोणकोणते विषय समान आहे तुम्हाला तर हे विषय कसे आहे सर सारखेच आहे। म्हणजे पेपर 1 पेपर 2 मध्ये हे विषय समानच केले तरी हरकत नाही। मग तुम्हाला इथे तिकडे 60 मार्कामध्ये गणित विज्ञान, जर पेपर 1 मध्ये गणित असेल तर इथेही गणित कामात येतं, मग इथे वेगळं फक्त सायन्स करावं लागतं बघा। आणि पेपर 2 मध्ये मग काही विद्यार्थ्यांना सामाजिक विज्ञान लक्षात, सोशल सायन्स आपल्याला काय म्हणून करावं लागतं तर हे लक्षात घ्या। तर असं ते 60 मार्काचं आहे। मग आता तुम्हाला सांगतो की यांची नेमका वेळ कसा द्यायचा हे पहिल्यांदा समजून घ्या। तर तुम्ही किती तास अभ्यास करता हा महत्त्वाचा विषय बघा, किती तास अभ्यास करता। मग इथे बघा, जर तुम्ही एकदमच बिगिनर असेल, तुम्हाला सर्व विषय सारखेच असेल आणि तुम्हाला कोणत्याच विषयातलं काहीच जर येत नसेल किंवा आता तुम्ही जस्ट काल बॅच घेतली, आज बॅच घेतली, आज पुस्तकं घेतली आणि अलीकडे जर समजा सुरुवात करत असाल तर मग तुम्ही कसं करायचं आहे, समजा तुम्ही 6 तास अभ्यास करत आहे, 6 तासामध्ये 60 मिनिटं, मग 6 6 36 360 मिनिटं झाले आणि तुम्हाला 150 मार्कांचा पेपर आहे। विषय किती आहे सांगा, 5 विषय आहे। तर हे भागीला 5 करा, लक्षात घ्या, म्हणजे भागीला 5 एवढा वेळ डिवाइड करा। हे बघा 5 1 5, 5 7 35, उरला 1 त्याच्यावर 0, लक्षात घ्या 72 मिनिटे प्रति विषयाला वेळ देऊ शकता तुम्ही। हे झाला तुमचा फक्त तांत्रिक मुद्दा बघा। तुम्ही जर समजा 12 तास अभ्यास करत असाल तर 144 मिनिटे तुम्ही वेळ देऊ शकता बघा। 144 मिनिटे म्हणजे 2.25 तास वगैरे एका विषयाला वेळ होईल।
हे लक्षात घ्या, असा एक मुद्दा. पण आता हे काही सर्वांसाठी लागू नाही आहे, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. तर इथे तुमचे जे 5 टॉपिक आहे, या ठिकाणी तुमचे जे 5 सब्जेक्ट आहे, 5 टॉपिक आहे, तर त्याच्यापैकी एक लक्षात घ्या की कोणता विषय आपल्याला जमतो. हां, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कोणता विषय आम्हाला जमत नाही. आणि आता लक्षात घ्या पुन्हा एक गोष्ट महत्त्वाची की जो विषय जमतो त्याला त्याच्यामधले न जमणारे घटक फक्त कव्हर करा. म्हणजे एक विषय असा आहे की बरेच घटक तुम्हाला जमतात पण काही घटक जमत नाही, तर यांना तात्काळ कव्हर करून हा विषय मोकळा करून टाका. आणि याच्यातून उरणारा जो वेळ असतो तुम्हाला, जो विषय जमत नाही त्याच्यामध्ये ॲड करा. बघा हा जो वेळ आहे, तर जो विषय आपल्याला जमत नाही त्याच्यामध्ये जमतो त्या विषयातून म्हणजे जो उरणारा वेळ आहे तो त्याच्यामध्ये ॲड करा. हा एक महत्त्वाचा विषय. आणि परत तुम्हाला सांगतो की तुम्ही काय करा, लक्ष द्या. आता समजा एखाद्या विषयाची अनुक्रमणिका आहे, बघा इथे तुम्हाला काय सांगा, अनुक्रमणिका दिलेली आहे. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा या विषयामध्ये समजा अनुक्रमणिकेमध्ये 50 जर टॉपिक असेल तर तुम्हाला परीक्षेला 50 टॉपिक नाही आहे. तर तुम्ही परीक्षेचा काय करा माहीत आहे का, लक्ष द्या. परीक्षेचा पहिल्यांदा सिलेबस जो आपल्या ॲपमध्ये टाकलेला आहे, तर त्याच्यात तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा काय करा की जो तुम्हाला परीक्षेला आहे त्याला मार्क करून घ्या. जो तुम्हाला परीक्षेला आहे ना त्याला मार्क करा. एवढे टॉपिक परीक्षेला आहे, त्याच्यापैकी जे टॉपिक जमतात म्हणजे परीक्षेला आहे एवढे, पण त्याच्यापैकी तुम्हाला काही टॉपिक जमतात, लक्षात घ्या काही टॉपिक जमतात, तर त्यांना मार्क करा. आणि आता उरले किती टॉपिक सांगा. हे बघा हा टॉपिक, हा टॉपिक, हा टॉपिक, हे टॉपिक, असे तुम्हाला टॉपिक उरले. जे उरलेले आहे तर एवढ्या टॉपिकचा आता अभ्यास करा. बघा ह्या टॉपिकवर. आणि त्याही टॉपिकमध्ये जर समजा तुम्हाला नफा तोटा चॅप्टर तुम्ही अभ्यासला आहे, उदाहरणार्थ बघा उदाहरणार्थ नफा तोटा चॅप्टर तुम्ही काय केला आहे सांगा, अभ्यासलेला आहे, बरोबर आहे. किंवा आता नफा तोटा अभ्यासला पण प्रश्न जर नाही आले, सोडवता नाही आले, तुम्ही अख्खा नफा तोटा चॅप्टर घेऊन बसता. तसं नका करू. त्या नफा तोटा चॅप्टरमध्ये ज्या प्रकारचं गणित तुम्हाला परीक्षेत सोडवता आलं नाही, भरभर पाने पलटून जे जे प्रकार आम्हाला येत नाही तर ते प्रकार कव्हर करणं सुरू करा. म्हणजे मराठी जमत नाही म्हणून अख्खं पुस्तक वाचू नका. त्याच्यापैकी परीक्षेला किती आहे ते मार्क करा, आपल्याला जमतात किती ते मार्क करा, न जमणारे जे आहे त्याला वेळ द्या. पुन्हा एक गोष्ट, जर समजा तुम्ही आता प्रश्नपत्रिका बघत असाल, आपले टेस्ट पेपर तुम्ही सोडवत असाल, तर त्या टेस्ट पेपरमध्ये हे लक्षात घ्या, तुमचा फायदा असा आहे की डायरेक्ट तुम्हाला जे जमत नाही त्याचं सोल्युशनच पलीकडे दिलेलं आहे. सोल्युशन पेपर आहे. 40 टेस्ट पेपर तर तुम्हाला मिळणारच आहे, पण सोबत सोल्युशन पेपर पण आहे. म्हणजे समजा एखादा नफा तोटा, शेकडेवारी, जॉमेट्री ह्याच्यामधला प्रश्न जर समजा तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही तो सोल्युशन म्हणजे डायरेक्ट सोडवलेला आहे, त्याचं सोल्युशन मी ॲड केलेलं आहे, तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि ते पाहून अभ्यास करू शकता. म्हणजे इथे म्हणजे एका वाक्यात जर सांगायचं झालं तर 2-3 गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या की पहिल्यांदा तुम्ही काय करा, सिलेबस मार्क करा. सिलेबस मार्क केल्यानंतर जे जमते त्याला सोडून द्या, जे जमतं जे नाही जमत त्याच्यावर फोकस करा. आणि त्याच्यातही म्हणजे पूर्णच्या पूर्ण घेऊन बसू नका. जे आपल्याला कट टू कट लक्षात येतंय लक्षात घ्या, त्याला एकदा करून त्याला मोकळं करा. आणि जे येत नाही त्याच्यातही कोणता सब टॉपिक येत नाही, कोणता उपघटक येत नाही, नेमका एखाद्या चॅप्टरमधील प्रयोगामधील कोणता प्रयोग परीक्षेत आलेला आपल्याला येत नाही, त्याच्यावर तुम्ही फोकस करा, हे मला सांगायचं आहे. म्हणजे असं जर समजा तुम्ही केलं तर नक्की तुम्हाला वेळेचं काय म्हणून सांगा नियोजन योग्य प्रकारे लावता येईल, हे लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी आपल्याला 90+ गुण मिळवायचे. मग 90+ गुण मिळवत असताना कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा, तर हे अशा प्रकारचं नियोजन तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगितलंय 40 टेस्ट पेपर, आणि याच्यातून काय होणार आहे की जे सोल्युशन पेपर आहे तो त्याच्याशी संबंधित प्रश्न, संबंधित माहिती हे भरपूर आपण ॲड केलेली आहे, लक्षात घ्या. म्हणून 40 टेस्ट पेपर आणि 40 सोल्युशन पेपर असे 80 तुम्हाला PDF 299 रुपयात मिळणार आहे. आणि आपली महा-TETची बॅच रेग्युलर लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच प्लस टेस्ट सिरीज सहित फक्त 899 रुपयाला अवेलेबल आहे. आणि 1099ला TITची बॅच आहे, त्याच्यात TETची इन्क्लूड आहे. आपल्या कोणत्याही बॅचसोबत सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर, रेकॉर्ड बॅच, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, PDFs, ई-बुक्स, मोफत टेस्ट पेपर आणि मागील वर्षींचे सर्व सराव पेपर आणि व्हिडिओ किती वेळा बघता येईल, डाउनलोड करता येईल, 365 दिवसांचा कालावधी, हे सर्व तुम्हाला मिळेल. आजपर्यंत क्लासेसच्या माध्यमातून 3000+ पोरं स्पर्धा परीक्षेत, 1500+ पोरं पोलीस भरतीत आणि 1000+ पोरं शिक्षक भरतीमध्ये लागलेले आहे. तुम्हाला यशाचे भागीदार व्हायचं असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा,
लिंकवर टच करा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि लगेच यशाचे भागीदार व्हा. चला, जर व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.